पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती संपन्न झाली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल लिंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मिरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन झोकारे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राध्यापक करुणा गायकवाड आणि सहशिक्षक विजय गायकवाड यांनी बुद्धवंदना सादर केली। ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी आपल्या मनोगतामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विचारांचा महासागर असून त्यांच्या प्रत्येक वचनामध्ये समतेची ज्योत आहे आणि अन्यायाविरोधात लढण्याचं बळ मिळते। त्यांनी शिक्षण संविधानाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची दिशा साऱ्याच जगाला दिली। बाबासाहेबांनी उच्चारलेले शब्द केवळ भाषण नव्हते, तर प्रत्येक मानवाला स्वतःच्या हक्कासाठी, समाज हितासाठी लढण्याची त्यांनी दाखवलेली वाट होती। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उजाळा देणं हीच खरी आदरांजली ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले। तसेच प्रशालेचे सहशिक्षक बसवराज हिटनळी यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या मानवतावाद विचारांची जाण असणाऱ्या महामानवाच्या जीवनगाथेस उजाळा दिला। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा कानमंत्र जगासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले। या कार्यक्रमास प्राध्यापक वर्ग, प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलांच्या बरोबरीने समान वाटा सुद्धा स्त्रियांना त्यांनी मिळवून दिलेले आहेत। तसेच विदेशामध्ये स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागला, पण भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क त्यांना देऊ केलेले आहे। समाजामध्ये जेव्हा भारताला स्वातंत्र्य देण्याविषयी इंग्लंडमध्ये गोलमेज परिषद भरवण्यात आलेली होती, त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये इंग्रजांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा केली होती। दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे हिंदू समाजात फूट पाडणे या इंग्रजांच्या धोरणाविरुद्ध महात्मा गांधीजींनी येरवड्याच्या तुरुंगातूनच आमरण उपोषण सुरू केले। तेव्हा महात्मा गांधीजींची प्रकृती आणि देशहित लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तो दलितांसाठी दिलेला स्वतंत्र मतदारसंघ नाकारला आणि त्यानंतर अस्पृश्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सरकारसमोर मांडण्यासाठी आणि लोकांसमोर मांडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी समाज या संस्थेची स्थापना केली।